नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे। महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ज्यांनी आज बजेट मांडलं ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून अभिनंदन करते। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते। आजचं जे बजेट त्यांनी मांडलं, या बजेटमध्ये या राज्याच्या विकासाला चालना देणारे अनेक निर्णय झालेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे। AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अगदी शेतीसाठी सुद्धा वापरलं जाणार आहे। गावांमधल्या पांदन रस्त्यापासून ते बंदरांपर्यंत सगळ्या विकासांचा चालना देण्याचा निर्णय या बजेटमध्ये झालेला आहे। लाडकी बहीण तर त्यामध्ये आहेच आहे, पण लाडका भाऊ सुद्धा बेरोजगार राहू नये यासाठी फार मोठ्या प्रमाणात रोजगार उत्पादनासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या संदर्भामधलं प्लॅनिंग देखील या बजेटमध्ये आहे। शेतकऱ्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून शेतकऱ्यांना कमी मेहनतीमध्ये जास्त पीक घेण्यासाठी आणि त्यांच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी, चांगलं मार्केट देण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी सुद्धा तरतूद ठेवण्यात आलेली आहे। या बजेटमध्ये सामान्य माणसापासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांसाठी एक चांगला विचार केला गेला आहे, जेणेकरून आपलं महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत राज्य तर आहेच आहे आणि प्रगतीच्या आणखी मोठ्या शिखरापर्यंत जावं। मी सन्माननीय अजितदादा पवार यांचे पुनश्च अभिनंदन करते आणि या बजेटचं मनापासून स्वागत करते।